तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 15 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की व्यंकी कामासाठी घराबाहेर गेला, तो काही लवकर घरी परत आला नाही. म्हणून लक्ष्मी व्यंकीला फोन लावते. व्यंकी व्हिडिओ कॉल उचलतो आणि त्याला खूप लागलेलं बघून लक्ष्मीचा जीव वर खाली होतो. लक्ष्मी व्यंकीला विचारते, व्यंकी अरे हे काय झालं आहे? निवास फोन हातात घेतो. व्यंकी निवासला काय झालं ते सगळं सांगतो. निवास, लक्ष्मी व्यंकीला आणायला जातात. तर इथे जयंत जानूसाठी छान स्वयंपाक बनवतो आणि जानूला खाली घेऊन येतो. जयंतने जानूसाठी स्वयंपाक वाढलेला असतो. जयंत म्हणतो, जानू घे तुझ्यासाठी, तू म्हणशील ते मी सगळं करायला तयार आहे. जानू जेवायला बसते आणि पहिला घास खाणार तेवढ्यात फोन वाजतो. जानू मनात म्हणते, अरे देवा, आता हा नक्की विश्वासाच फोन असेल. मी मगाशी त्याला फोन लावला होता, त्यावेळेस तर रिंग गेली होती, त्याने फोन उचलला नव्हता आणि आता त्याने फोन केला असेल. काय करू मी आता? कसा फोन उचलू? जानू घाबरते. तर जयंतला डाऊट येतो की ही जानू आपली पहिल्याची जानू नाही आहे. हिच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. ही जानू आपल्या पहिल्यासारखी वागत नाही आहे, ही वेगळं वागते आहे, आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे. आता जयंत जानूच्या वागण्यामागचं कारण शोधून काढेल का? आणि जानू जयंताचा बदला कसा घेते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होती आहे ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानू जयंत रात्री पिक्चर बघत बसलेले असतात. जयंत 2 माणसांना बोलवतो आणि घरातले सगळीकडचे CCTV कॅमेरे काढायला सांगतो. जानू म्हणते, जयंत सर, अहो राहू द्या ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. जयंत म्हणतो, नाही जानू, अगं आधी मी एकटा होतो तोपर्यंत ठीक होतं, पण आता तू या घरात आहे आणि तुझ्यावर कोणी लक्ष ठेवलेलं मला अजिबात आवडणार नाही. जानू जयंत पुन्हा पिक्चर बघायला बसतात. जयंतने समोरच टेडी बेअर ठेवलेला असतो आणि त्या टेडी बेअरमध्ये त्याने कॅमेरे बसवलेले असतात. जयंतने जानूवर वॉच ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने सगळी आयडिया रचलेली असते. तर इथे गाडी पाटलांच्या घरी नीलांबरीने साडीवाल्याला बोलवलेलं असतं. साडीवाला घरी येतो आणि नीलांबरी त्याला साड्या दाखवायला सांगते. घरातले सगळे विचारतात, नीलांबरी हे सगळं काय आहे? नीलांबरी म्हणते, आता मी इलेक्शनला उभी राहते ना, प्रचार होणार, 4 लोक मला बघणार, म्हणून ही आत्तापासून तयारी करते मी. नीलांबरीचं वागणं कुणालाच पटत नाही. सगळे साडीवाल्याला जायला सांगतात. नीलांबरी त्याला थांबायला सांगते आणि साड्या दाखवायला सांगते. भावनामध्ये सगळ्यांना थांबवते आणि सगळ्यांना म्हणते, नीलांबरीला वाटतंय की आपल्याला स्वतःला प्रेझेंट व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःला प्रेझेंट करताना या साड्यांची गरज आहे असं वाटतंय ना, मग घेऊ द्या साड्या. भावना बाजू घेते म्हणून सगळे नीलांबरीला साड्या घेऊ देतात. नीलांबरी साड्या घेत असते, पण साड्या घेत असताना सगळे तिच्यावरती हसत असतात. नीलांबरी इमॅजिन करत असते की ती इलेक्शन जिंकल्यावर पुढे काय काय होईल. कोणालाच तिचं वागणं पटत नाही, आवडत नाही. तर इथे जानू जयंत पिक्चर बघत असतात. जयंतने जानूचा हात धरलेला असतो. जानूला जयंतची किळस येते. जयंत 2 मिनिटासाठी बाजूला जातो आणि जानू आपल्या हातावर खूप सॅनिटायझर मारते आणि तो हात पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. जानूला जयंत अजिबात आवडत नसतो. तर इथे लक्ष्मी निवासच्या घरी लक्ष्मी, वीणा यांचा नवीन बिझनेस चालू होतो आणि त्या नवीन बिझनेससाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडिया थ्रू ते त्यांचा एक ॲप तयार करतात आणि सगळ्यांना माहिती देतात. सोशल मीडियावर रील अपलोड केल्या केल्या लक्ष्मी, वीणा यांना पहिली ऑर्डर मिळते आणि घरात आनंदच आनंद येतो. तर इथे नीलांबरी छान तयार होते आणि आवरून बाहेर येते. तिला फोटोशूट करायचं असतं आणि फोटोशूटसाठी ती सगळ्यांना घरातल्यांना कामाला लावते. नवऱ्याला आणि सिद्धूला फोटो काढायला सांगते, भावनाला साडी नीट करायला सांगते, रेणुकाला कपडे आपले नीट आहेत का हे बघायला सांगते, हेअरस्टाईल नीट करायला सांगते आणि आजींना दागिने नीट करायला सांगते. सगळ्यांना तिने कामाला झुंपलेलं असतं. तर इथे जानू किचनमध्ये काम करत असते आणि जयंत तिच्याकडे येतो. जयंत जानूला रिलॅक्स बसायला सांगतो, गप्पा मारायला सांगतो. जानू काय ऐकत नाही. जानू ऐकत नाही म्हटल्यावर जयंत जानूला उचलून घेतो आणि जानू मुद्दामच हातामधला चाकू जोरात दाबते आणि आपल्या हाताला जखम करून घेते. जानूच्या हाताला लागले हे बघून जयंत कळवळतो. तो जानूच्या हाताला मलमपट्टी करतो आणि तिला रूममध्ये आराम करायला सांगतो. जयंत म्हणतो, तू आराम कर, मी पटकन तुझ्यासाठी स्वयंपाक बनवून आणतो. जयंत किचनमध्ये जातो. इथे जानू रूममध्ये असते.
जयंतने आपल्याला हात लावला होता, उचलून घेतलं होतं, म्हणून जानूला किळस वाटते. ती आपलं अंग झटकून काढते आणि जानू म्हणते, जयंत, गेल्या वेळेस तू मला असाच त्रास दिला होता, स्वतःच्या तालावरती नाचायला लावलं होतंस, पण आता तुझाच डाव मी तुझ्यावरती उलटवते. आता मी पुन्हा तीच आधीची बिचारी साधी भोळी जानू नाही आहे, आणि ही गोष्ट मी तुला कधीच कळू देणार नाही. जानू हे सगळं बोलत असते. तिला वाटत असतं की रूममध्ये CCTV कॅमेरे नाही आहे, पण जानू विसरते की तिच्या मागे टेडीबेअर ठेवला आहे आणि त्या टेडीबेअरमध्ये कॅमेरा आहे. तर इथे गाडे पाटलांच्या घरी प्रेस कॉन्फरन्स असते. घरामध्ये घरातले सगळे आलेले असतात आणि मीडियावालेही असतात. नीलांबरीला फार उशिरा कळतं. नीलांबरी भडकते. नीलांबरी म्हणते, मी पक्षाची अधिकृत उमेदवार आहे आणि मला काही सांगितलंच नाही. पप्पा असं कसं करू शकतात? आत्ता मी बोलणार त्यांच्याशी. नीलांबरी हॉलमध्ये मीटिंग चालू असताना येते आणि सिद्धूच्या वडिलांना म्हणते, पप्पा हे काय करताय तुम्ही? अहो, घरामध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही. तुम्ही विसरलात का मी कोण आहे ते? मी पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. सिद्धूचे वडील म्हणतात, आता काय सगळं तुला विचारून करायचं आहे का? समजलं आहे ना मीटिंग आहे, मग गुपचूप बस तिथे. नीलांबरी मीटिंगसाठी बसते. ती सिद्धूच्या वडिलांच्या शेजारी बसते आणि आजींना दुसरीकडे बसायला सांगते. सिद्धूचे वडील सगळ्या मीडियावाल्यांना सांगतात की आमच्याकडून आमचे उमेदवार नीलांबरी असणार आहे. नीलांबरीला सगळे प्रश्न विचारतात. मीडियावाले विचारतात की मॅडम, तुम्ही आता उभे राहत आहेत, तर ह्या सगळ्यासाठी पक्षाचं विजन काय आहे? तुम्ही काही ठरवलं आहे का? नीलांबरी म्हणते, जे पप्पा म्हणतील तेच होणार. मीडियावाले सगळे प्रश्न विचारतात, पण नीलांबरीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. तर इथे जयंत जानूसाठी स्वयंपाक करत असतो आणि जानू ती चिठ्ठी जी विश्वाने पाठवली ती काढून उभी असते. जानू मनात म्हणते, विश्वा, अरे तू माझ्यासाठी इतकं सगळं केलंस, मला वाचवण्यासाठी प्रयत्न करत राहिलास, आणि मी काय केलं? मी तुझ्यावर रागवले, तुला मारलं, तुला जायला सांगितलं, आणि तू, मी एवढं करूनसुद्धा पुन्हा माझ्यासाठी चिठ्ठी पाठवलीस. जयंत कॅमेऱ्यात सगळं बघत असतो. जानूला विश्वाची खूप आठवण येते, म्हणून ती विश्वाला फोन करते, पण विश्वा काही फोन उचलत नाही. जानू म्हणते, विश्वा, अरे मला तुला बोलायचं आहे, तुला सगळं सांगायचं आहे, माझी सगळी मेमरी परत आली हे सांगायचं आहे. मला माहिती आहे माझी मेमरी परत आली हे कळल्यावर तुला सगळ्यात जास्त आनंद होईल, पण तू फोन का नाही उचलत आहे? जानू पुन्हा पुन्हा विश्वाला फोन ट्राय करते. इथे जयंत जानूच्या रूममध्ये येत असतो. तर इथे संतोष व्यंकीची प्रगती बघून खूप जळत असतो. व्यंकी घरातल्यांच्या जवळ आहे, त्याची प्रगती होती आहे, त्याला चांगला बिझनेस मिळतो आहे हे बघून त्याला त्याचा जळफाट होतो. संतोषनं ठरवलेलं असतं की व्यंकीला चांगला चोप द्यायचा. संतोषने 2 माणसांना पाठवलेलं असतं. व्यंकी जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्या माणसांना व्यंकीच्या मागावर पाठवतो. ती दोन्ही माणसं व्यंकीला मारतात आणि त्याचा रस्त्यात तमाशा करतात. संतोषला हे बघताना खूप आनंद होत असतो. तर इथे जयंत जानूच्या रूममध्ये येतो. जानूने चिठ्ठी ठेवून मोबाईल लपवून झोपायचं नाटक केलेलं असतं. जयंत विचारतो, जानू झोपलीस का? जानू म्हणते, हो जयंत सर, मगाशी तुम्ही आराम करायला सांगितलं आणि स्वयंपाक करायला गेलात आणि म्हणून मी झोपले, पण तुमचा स्वयंपाक झाला का? जयंत ठीक आहे म्हणतो आणि पुन्हा स्वयंपाक करायला खाली जातो. इथे जानू मनात म्हणते, मी बेडवरून उठले होते हे जयंतला कसं कळलं? तो कसं काय आला? त्याने तर कॅमेरे काढलेत ना? नाही, हा जयंत आहे, हा काहीही करू शकतो. जानू सगळीकडे कॅमेरे शोधते. जानूला माहिती असतं की जयंत कुठे ना कुठे कॅमेरा लपवून आपल्याला बघतोय. जानूचं लक्ष टेडीबेअरकडे जातं, पण जानूला अजिबात संशय येत नाही. जानू टेडीबेअर हातामध्ये घेऊन विचार करते की जयंतला कसं काय कळलं. तर इथे नीलांबरीला काहीच प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. नीलांबरीचं सगळ्यांसमोर हसं होत असतं. सिद्धूचे वडील म्हणतात, सिद्धू प्लीज आता तूच काहीतरी करू शकतो, प्लीज हे सगळं थांबव. नीलांबरीचा मूर्खपणा बघितलाय ना आपल्याला होतोय. सिद्धू आपल्या मित्रांना म्हणतो, मित्रांनो तुम्ही इथे आलात त्यासाठी थँक्यू, तुम्ही आता निघू शकता. सगळे निघून जातात. सिद्धूचे वडील विचारतात, सिद्धू हे काय होतं? सिद्धू म्हणतो, पापा डोंट वरी, हे कोणीही मीडियावाले नाही आहेत, म्हणजे माझे मित्र होते, हे मी त्यांना बोलवलं होतं. नीलांबरी खूप चिडते. नीलांबरी म्हणते, म्हणजे माझं हसू करण्यासाठी, माझा तमाशा करण्यासाठी तू या लोकांना बोलवलंस का? सिद्धू म्हणतो, मी तमाशा करायला या लोकांना बोलवलं नव्हतं. राजकारणामधलं तुम्हाला किती कळतं आहे ना,
आणि तुम्हाला किती माहिती आहे हे दाखवण्यासाठी या लोकांना बोलवलं होतं. मला पप्पांना दाखवायचं होतं की तुमचा राजकारणातला अभ्यास शून्य आहे. फक्त भारी भारी साड्या नेसून फोटोशूट करून काहीही होत नसतं. तुम्ही म्हणताय फोटोशूट करायचा, प्रचार करायचा, पण सामान्य जनता जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या समोर जाल ना तेव्हा अशीच प्रश्न विचारेल. त्यावेळेस तुम्ही काय कराल? त्यावेळेस तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं नसतील. सिद्धूच्या वडिलांचे डोळे उघडतात आणि त्यांना आपली चूक कळते. नीलांबरी पक्षासाठी योग्य नाही हे कळतं. नीलांबरी विनवण्या करते. नीलांबरी म्हणते, मला थोडा वेळ द्या. पत्रकारांसमोर कसं यायचं, तिथे काय उत्तर द्यायचं, स्वतःला कसं प्रेझेंट करायचं, ही नीलांबरी नेमकी कोण आहे, कसं दाखवायचं, हे सगळं मी करू शकते. मला फक्त एक चान्स द्या. सिद्धूचे वडील म्हणतात, नीलांबरी, आज जो प्रकार घडला आहे ना त्याच्यावरून आता माझा निर्णय बदलायचा आहे का याचा मला विचार करावा लागेल. तू हे वागलीस ते बरोबर नाही आहे. सिद्धूच्या वडिलांच्या बोलण्यामुळे नीलांबरी हर्ट होते. ती दुखावली जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.